गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही माझी शेवटची विधानसभा निवडणूक आहे असं वक्तव्य अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। आत्राम यांनी 2019 ला सुद्धा ही माझी शेवटची विधानसभा निवडणूक आहे असं म्हणत माझं नाव समोर केलं होतं असं प्रत्युत्तर लेक भाग्यश्री आत्राम यांनी दिलेलं आहे। कुठे ना कुठे आपण थांबलं पाहिजे आणि आपलं जे नवीन पिढी आहे त्यांना कुठेतरी समोर करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जरूर पुढच्या निवडणूक मी जे येईल 29 मध्ये ते निवडणूक मी विधानसभेच्या लढणार नाही इतका 100% खरं आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ह्याच्यामध्ये काय मी मागे जाणार नाही आणि कोणाचं मी ऐकणार नाही, कारण की माझ्याशी जे शक्य आहे ते मी करू शकतो। ते काय वय असते आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे बाकीचे आमचे घरचे आहेत ते वेटिंगमध्ये आहेत, त्या लोकांना पुढे करणार। 2019 मध्ये त्यांनी बोलला होता की माझं हे शेवटचा इलेक्शन राहील आणि माझे जे जनरेशन आहे, पिढी आहे, ते पुढचा राजकीय वारसा चालवेल आणि त्याच्यामध्ये खास करून माझं नाव उल्लेख केला होता। तर तेव्हापासून मी कामाला लागलेली आहे। आता मी कामाला लागल्यानंतर लोक जनतापर्यंत पोहोचल्यानंतर आता मला डावलणं ते उचित मला वाटत नाही। त्याच्यासाठी मी हे निर्णय घेतला, आपल्या जनतासाठी हे निर्णय घेतला आणि मी घर सोडून मी जनतासाठी इथे आलेली आहे।